नमस्कार, मी डॉक्टर सुनीता आडा. मी नवलमल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम पाहते इथे. तर नुकतंच महाराष्ट्रामध्ये परवा दिवशी महाराष्ट्र असेंब्लीमध्ये महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलिजन बिल जे आपलं आहे ते पास झालेलं आहे. आणि हे बिल नेमकं काय आहे, त्याची प्रोसिजर काय आहे, हा बिल आणण्याचा मेन हेतू काय सरकारचा, कारण ही इश्यू हा खूप वर्षांपासून पेंडिंग होता. याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात अशी माहिती सांगायची. थोडक्यात जी चर्चा आहे याचा बॅकग्राऊंड काय, याचे हायलाईट्स काय आहेत, ह्याचा मेन हेतू हे समजून सांगण्याचा त्यात उद्देश आहे. धर्मस्वातंत्र्य विधेयक आणण्यामागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली? तर मॅडम, याच्यामध्ये जी परिस्थिती जी कारणीभूत ठरली की ती लगेच आज आलेली आहे अस्तित्वात असं नाही आहे. तर याला काही इतिहास आहे. जसा प्रत्येक लॉला कुठला तरी इतिहास असतो. तर याला नेमका इतिहास काय आहे, तर आपण जर पाहिलं तर 1930-1940च्या दशकातसुद्धा आपल्या इथं खूप प्रमाणामध्ये धर्मांतर होत होतं. आणि त्याच्यामध्ये काही जे आपले प्रिन्सली स्टेट्स होते ते त्यांनी काही कायदे ऑलरेडी लागू केले होते की जिथं हिंदूंचं धर्मांतर होऊ नये असं त्यावेळेस होतं. की ते उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर कोटा आहे, याच्यामध्ये रायगड पण आहे, याच्यामध्ये आणखीन दोन तीन राज्य आहेत त्यांनी दिलेलं आहे की त्याच्यामध्ये धर्मांतर अलाउड नव्हतं. फक्त हिंदू आयडेंटिटी तेव्हा त्यांना प्रोटेक्ट करायची होती, कारण ख्रिश्चन मिशनरी, ब्रिटिश काल होता त्यावेळेस, ब्रिटिश राज आपल्याकडं होतं आणि ख्रिश्चन मिशनरीज धर्मांतर घडून आणत होते. पण आपल्याला नंतर स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. नंतर मग आपल्याला 1950 साली आपली राज्यघटना आली. राज्यघटनेने आपल्याला राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन दिलेला आहे आर्टिकल 25मध्ये. त्याच्यामुळे आपला फ्रीडम दिलेला आहे. पण धर्मांतर जे आहे बळजबरीने किंवा फसवणूक करून असं होता कामा नये, याची ही पार्श्वभूमी आहे. आणि हे कायदे असे होत आलेले आहेत. आणि त्याला आणखीन एक मला तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटतं आहे की ह्याला हिस्ट्री जी आहे ती आता जे कॉन्स्टिट्यूशन आहे तो भारतभर ॲप्लिकेबल आहे. तो ऑलरेडी असा एक आपण एफर्ट्स शासनाने सेंट्रल लेवलला घेतला होता की धर्मांतर होऊ नये म्हणून. एक बिल ऑलरेडी 54 साली पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालं होतं. दुसरं बिल पण इंट्रोड्यूस झालं होतं, पण काही कारणास्तव ते बिल पास झालं नाही. कारण आपले जे तत्कालीन त्यावेळेसचे काही जे लोक होते पार्लमेंटचे मेंबर्स वगैरे, त्यांना वारंवार असं वाटत राहिलं की बाबा असा जर का काही आपण स्ट्रिंजंट कायदा आणला धर्मांतरावर तर त्या कायद्याने काय होईल तर आर्टिकल 25वर गदा येऊ शकते असं त्यांना वाटत होतं. म्हणून तो काय सेंट्रल लेवलला पास झालेला ॲक्ट नाही आहे. पण याच्यामागे आणखीन काय झालं तर हे वारं सारखं सातत्यानं चालूच राहिलं. तर नंतर ओरिसा त्यांनी काय केलं, प्रत्येक राज्य जे आहे त्यांनी आपापले स्टेप्स घ्यायला सुरुवात केली. जसं पहिलं राज्य होतं आपलं ओरिसा, ज्याच्यामध्ये त्यांनी धर्मांतर करायचं नाही, फोर्सफुल किंवा बळजबरीने जे काय असेल ते, त्याच्यामध्ये राज्यांनी त्यांच्या लेवलला एफर्ट्स घेतले. परत जर पाहिलं तर 68 साली दुसरं राज्य होतं मध्य प्रदेश, ज्यांनी हे परत एफर्ट्स घेतले आणि त्यांच्या राज्यामध्ये हे लॉज ॲप्लिकेबल केले. तर आपल्याला त्या राज्यांमध्ये ते लॉज दिसतात. याच्या ॲडिशनमध्ये जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर सुप्रीम कोर्टचं पण एक महत्त्वाचं जजमेंट पास झालं 1977 साली. रेव्हरंड स्टॅनिलस वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश होतं ते. त्याच्यामध्ये चॅलेंज केलं होतं की हे जे स्टेट लॉज बनवतात अँटी कन्व्हर्जन लॉजवर, तर ते व्हॅलिड आहेत का. आणि अपहेल्ड केलं सुप्रीम कोर्टने, सर्वोच्च न्यायालयाने हे अपहेल्ड केलं की असे जरी स्टेटनी लॉज बनवले तर ते वैध आहेत, ते व्हॅलिड लॉज आहेत. आणि तर आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या. एक तर आपल्याला स्टेट लॉज मिळाले की स्टेट आपले लॉज बनवत होते. दुसरं आपल्याला भक्कम लॉ मिळाला तर सुप्रीम कोर्टातनं मिळाला की येस. आणि अगेन वॉट एव्हर इज अ जजमेंट गिवन बाय सुप्रीम कोर्ट इज लॉ ऑफ लँड अंडर आर्टिकल 141 ऑफ द कंट्री. सो हा पूर्वीपासूनच हे चालू होतं. आता त्याला कॉन्क्रीट दिशा लॉच्या स्वरूपात मिळालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बळजबरीच्या धर्मांतराला आळा हा उद्देश जेव्हा घेतला, त्यात जबरदस्ती आणि स्वइच्छा याच्या सीमारेषा प्रत्यक्षात कशा ठरल्या जाणार? आता मॅडम, तुम्ही सांगताय बळजबरीचा जो आहे ना, मला पहिली एक गोष्ट खूप क्लिअर करायची की जो हा कायदा वाचल्यानंतर लक्षात येतं की हा कायदा फक्त हिंदूंसाठी आहे असा नाही आहे. हिंदूंचं धर्मांतर वगैरे हा जो कायदा आहे तो धर्मनिरपेक्ष आहे. कारण आपण सेक्युलर स्टेटमध्ये राहतो जिथे सर्व धर्मसमभाव आहेत
आणि हा फक्त हिंदूंसाठी किंवा मुस्लिमसाठी किंवा ख्रिश्चन किंवा पारसी किंवा आणखीन कुठला धर्म याच्यासाठी हा नसून हा सगळ्यांसाठी आहे. म्हणजे कुठल्याही धर्मात जर फोर्सफुल धर्मांतर होत असेल तर दॅट इज नॉट अलाउड. सो पहिली गोष्ट आपण डोक्यातनं हे करूयात की शासनाने कुठल्या एका धर्मासाठी नाही केलेला हा कायदा, हा सर्वधर्मनिरपेक्ष असा केलेला आहे. धर्मनिरपेक्ष कुठल्याही एका वैयक्तिक किंवा वैयक्तिक धर्मासाठी नाही केलेला. धर्म स्वातंत्र्यासाठी पूर्व सूचना देण्याची अट आहे, ती व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर हस्तक्षेप करेल का? आता हा जर कायदा मॅडम आपण जर वाचला ना तर त्याच्यात काही प्रोसिजर दिलेले आहेत. मेन म्हणजे हा कायदाच का आला तर काही त्याच्यात प्रोसिजरल डिफेक्ट्स होते, प्रोसिजर कुठं काही व्यवस्थित एस्टॅब्लिश नव्हती. तर याच्यात सांगितलं आहे की जर तुम्हाला धर्मांतर करायचं असेल तर नोटीस द्यावी लागेल, म्हणजे विच इज अगेन प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. म्हणजे एखाद्याला जर हे लॉफुली ऑफिशियली जर करायचं असेल तर त्यांनी 60 दिवसाची नोटीस द्यावी. नोटीस दिल्यानंतर परत 21 दिवसांनी त्याने अधिकाऱ्याला पण इन्फॉर्म केलं पाहिजे. हा प्रोसिजरल पार्ट आहे जसं. आणि गव्हर्नमेंट हॅज ऑल राईट्स टू डू दिस, कारण वी आर इन अ वेलफेअरिस्टिक स्टेट. आपण ज्या गव्हर्नमेंटमध्ये राहतो, आपण ज्या स्टेटमध्ये राहतो तो वेलफेअर. म्हणजे इथे आपण एखाद्याच्या घरात जर कोणाचा जन्म झाला बाळाचा तर रजिस्टर द बर्थ, कुणाचा मृत्यू झाला तर रजिस्टर द डेथ आपण म्हणतो. म्हणजे किंवा एखाद्याच्या घरामध्ये लग्न करायचं असेल रजिस्टर द मॅरेज. म्हणजे याच्यामध्ये पण हा त्यांनी फक्त प्रोसिजरल भाग दिलेला आहे. आणि हा मला असं वाटत नाही वैयक्तिकरित्या जर पाहिलं की हा कुठल्याही निर्बंध आणतोय त्याच्यामध्ये किंवा प्रोसिजरल उगीच ते वाढवली आहे. म्हणजे ही आय फील इट इज गुड प्रोव्हिजन ऑफ द लॉ. कुटुंबियांना तक्रार करण्याचा अधिकार दिल्याने वैयक्तिक नियमांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे का? नाही, याच्यामध्ये दिलं आहे मॅडम की कुटुंबाचे जे व्यक्ती असतील तर तेही तक्रार करू शकतात. पण मला असं वाटत नाही की ते असं केल्याने म्हणजे तक्रार दिलेली आहे त्यांना करायला तर वैयक्तिक निर्णयामध्ये काही बाधा येईल असं वाटत नाही. कारण जेव्हा ते निर्णय घेणार आहेत, 60 दिवसाची नोटीस देणार आहेत, 21 दिवस नंतर आहे, म्हणजे हे सगळं फॅमिलीच्या संगनमतानेच असणार आहे. तर मला असं वैयक्तिक वाटत नाही की याच्यामध्ये तो लूपहोल येईल म्हणून. या कायद्याचा गैरवापर होऊन निरपराध लोकांवर खटले दाखल होण्याची भीती कितपत खरी आहे किंवा होऊ शकते? मॅडम आता याचा पर्सेंटेज जर मला विचाराल तुम्ही तर खूप कमी असेल असं मला वाटतंय. अजून कायदा यायचा आहे, अजून तो आपल्याला तो इम्प्लिमेंट व्हायचा आहे. इनफॅक्ट सरकारने तर त्यांच्या बाजूने ठोस खूप मोठी पावलं उचलून जबरदस्त आपल्या हातामध्ये काहीतरी खूप चांगली गोष्ट टाकलेली आहे. त्याचं छान इम्प्लिमेंटेशन व्हावं असं वाटतंय. आणि इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतरच आपल्याला कळेल की याचा गैरवापर पण याचं प्रमाण खूप कमी असणार आहे. अजिबात याच्यात खूप काही हे नसणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर ब्रिटिश काळामध्ये सुद्धा असंच होतं की ख्रिश्चन मिशनरीज जे आहेत त्या इकडे येऊन ते धर्मांतर घडून आणत होते. आणि यासाठीच हे सगळे आपल्याला आहेत. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील कायद्याच्या कडक शिक्षेच्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेशा आहेत का किंवा त्यात अजून काही सुधारणा करण्याची गरज आहे? मॅडम आता जो आपला लॉ जो पास झालेला आहे परवा दिवशी त्याच्यातलं जर का आपण त्या बिलमधलं जर ड्राफ्ट जर पाहिलं तर याच्यामध्ये जी पनिशमेंट दिलेली आहे कारावासाची पनिशमेंट आहे आणि ती खूप स्ट्रिंजंट आहे. म्हणजे जर ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये बळजबरीने फोर्सफुली जर कुणी धर्मांतर घडून आणलं तर याला डायरेक्ट 7 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन दिलेली आहे. त्याला तिथे मोठा अमाऊंट दिलेला आहे, अगदी ते 5 लाखापर्यंत वगैरे आहे. आणि जर तो धर्मांतर एखादी अल्पवयीन व्यक्ती असेल किंवा SC ST असेल किंवा एखाद्या ग्रुपचा धर्मांतर तुम्ही घडून आणलात तर अशा वेळेस तो शिक्षा ही ॲग्रिवेट होते. त्याच्यामध्ये 7 वर्षाच्या ऐवजी ती डायरेक्ट 10 वर्षांवर गेलेली आहे. परत जो फाईनची बी अमाऊंट आहे ती 1 लाखावरनं 5 दिलेली आहे. तर ही असं स्ट्रिंजंट. पण हे जर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं तर ऑर्डिनन्समध्ये काय दिलं आहे की ते 1 ते 5 वर्ष. पण आपल्या इथं सुरुवातच जे केली ते 7 वर्ष मिनिममनी केलेली आहे. आणि तिथे फाईन किती आहे तर 15,000 ते 25,000 त्यांची रेंज आहे. पण आपल्या इथली जी रेंज आहे ती 1 लाख ते 10,000 विच इज व्हेरी ह्यूज अमाऊंट. आणि बनवतानाच हा कायदा असा म्हणजे खूप स्ट्रिंजंट बनवलेला आहे. इतर राज्यांमध्ये लागू असलेले या कायद्याचे परिणाम पाहता महाराष्ट्रात कोणत्या वेगळ्या सुधारणा किंवा पाऊल उचललं जाऊ शकते?
मॅडम, मला असं वाटतं हा कायदा तर बनवतानाच त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे. कारण ऑलरेडी आपण जर पाहिलं तर फाईनचा जो अमाऊंट आहे खूप मोठा आहे, इम्प्रिझनमेंट आहे ती खूप मोठी आहे, परत वेगवेगळ्या कॅटेगरीजसाठी पण त्यांनी दिलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं की हाच जर कायदा व्यवस्थित इम्प्लिमेंट झाला तर आपल्याला 2 गोष्टी इथनं अचीव होतील. एक तर इंडिव्हिज्युअल लिबर्टी होईल, कारण आर्टिकल 25मध्ये आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजन दिलेलं आहे. प्लस या सोसायटीमध्ये पीस अँड ऑर्डर चांगली राहणार आहे. याचं आपल्याला छान सगळे लोक सुव्यवस्थित राहतील, म्हणजे पीस अँड ऑर्डर हे व्यवस्थित राहणार आहे. शेवटचा, या विधेयकामुळे समाजात दीर्घकालीन पातळीवर सामाजिक सलोखा वाढेल की ध्रुवीकरण होण्याची कितपत शक्यता आहे? आता सलोखा हा वाढलाच पाहिजे मॅडम, कारण मी तुम्हाला सांगितलं की या कायद्याचा मेन टार्गेट काय की फ्रॉड टार्गेट करतोय. फसवणूक करून जर कोणी काही करत असेल तर हा टार्गेट करतोय. इट इज नॉट टार्गेटिंग द फेथ. कुणाच्याही श्रद्धेला हात घातलेला नाही आहे या कायद्याने. कुणाच्या याला तुमची या धर्मावर श्रद्धा आहे, तुम्ही ह्याचं आहे, तिथं कुठं बोललेलं नाही. पण एखादी व्यक्ती म्हणजे इथं फसवणूक म्हणजे काय, तर बळजबरीने करून घेतोय आपण त्यांचं धर्मांतर, आमिष दाखवून करून घेतोय आपण त्यांचं धर्म. आता आमिष कुठल्याही प्रकारचं आमिष असू शकतं, पैसे देण्याचं असू शकतं, भेटवस्तू देण्याचं असू शकतं, किंवा चांगली नोकरीचं तुम्हाला देऊ शकतो, किंवा चांगली लाईफस्टाईल देऊ शकतो, ही तुम्हाला. आणि बळजबरीमध्ये त्यांनी त्यांनी डेफिनेशन जे दिलेलं आहे ना मॅडम, इतकं व्यापक ते डेफिनेशन आहे. त्याच्यात त्यांनी भावनिक, तुमचं आर्थिक आहे, इमोशनल सगळं हा जो आहे तो त्याच्यात त्यांनी कव्हरअप करण्याचा दबाव हा सगळा त्याच्यात घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एक जाता जाता इथनं या कायद्याची खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची इथे. बरेच वेळा विवाहासाठी सुद्धा धर्मांतर करून घ्या पहिलं आणि मग विवाह, किंवा विवाहासाठी धर्मांतर म्हणून. तर अशा वेळेस याच्यामध्ये ही देखील तरतूद याच्यामध्ये आहे. आणि अशा विवाहाच्या दरम्यान जर एखादं मूल जन्माला आलं, एखादं बाळ जन्माला आलं, तर त्या बाळाचा नेमका अधिकार काय असणार आहे, त्याने कोणता धर्म घ्यायचा बरं. तर त्याला जी मुभा दिलेली आहे ती त्याला त्याच्या आईचा धर्म त्याला मिळेल अशी याच्यात दिलेली आहे. पण या बाळाला जेव्हा इस्टेटीमध्ये त्याला हिस्सा मिळणार आहे, त्या बाळाचा दोन्ही पालकांच्या ॲसेट्सवर, त्याच्या दोन्हीच्या प्रॉपर्टीजवर समान हक्क असणार आहे. तर ही एक खूप छान जमेची बाजू याच्यात आहे असं मला वैयक्तिक वाटतं की विवाह आणि धर्मांतर, आणि मग मुलांनी कोणता धर्म एक्सेप्ट केला पाहिजे तो पण एक आहे. आणि अशा दरम्यान त्या मुलाला नंतर प्रॉपर्टी कुणाची मिळायला पाहिजे, तर दोनाची प्रॉपर्टी मिळणार आहे या बाळाला. धन्यवाद, तुम्ही आम्हाला एक मार्गदर्शन केल्याबद्दल. थँक्यू मॅडम.